नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत एकदम सोपं साधं कम्फर्ट फूड जे आपण झटपट बनवू शकतो आणि खायलाही टेस्टी लागतं। तर त्यासाठी इथे अर्धा वाटी मी मूग डाळ आहे ती अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून चांगल्या पाण्यामध्ये आता एका छोट्या कुकरमध्ये मी तिला ट्रान्सफर केले आणि वरून अर्धा ग्लास सारखं पाणी घातलंय, छान मिक्स करून घेतले। आणि याच्यामध्ये आता अशा टाइपची एक रिंग होती माझ्याकडे, ती ठेवणार आहे कारण आपण एकाच कुकरमध्ये 3 गोष्टी करून घेणार आहोत। तिथे छोट्या पातेलीमध्ये मी 1 वाटी तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी आहे ते मी घालते, म्हणजे आपले तांदूळ आहेत ते मस्त शिजले जातात। इथे आपण झटपट कुकरमध्ये बनणारा जिरा राईस बनवतोय, त्यासाठी त्याच्यामध्ये चमचाभर जिरं आणि अगदी थेंबभर तेल घालायचंय। याने तांदूळ आहे तो सुट्टा सुट्टा व्हायला मदत होते। आता हे जे पातेल आहे ते मी कुकरमध्ये त्या स्टँडवर ठेवलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलंय आणि छान मिक्स करून घेतलं। आता याच्यावरती आपल्याला एक खोलगट प्लेट ठेवायची, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण एक बटाटा ठेवणार आहोत उकडण्यासाठी। मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून मधून कट करून ठेवलेला आहे। आता मी इथे कुकर लावलाय आणि आपल्याला मीडियम गॅसवरती याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकाच वेळेमध्ये आपल्या तिन्ही गोष्टी तयार होतात। कुकर एक साईडला होतोय तोपर्यंत मी इथे वांगी आहेत ती कट करून घेते। वांगी आहेत ती थोडी आकाराने मोठी घेतलेत कारण आपल्याला याचे काप करायचे आहेत। आपला सिंपलनी साधा बेत आहे आजचा, डाळ भात बटाट्याचा रायता आणि सोबत कुरकुरीत अशी वांग्याची कापं। तर साधारण या साईजची कट करून घेतलेली आहेत मी, म्हणजे मस्त भाजली जातात आणि कुरकुरीत होतात। आता 2 वांग्याची कापं काहीशी एवढी झाली होती, याला मॅरिनेट करून घेऊया। सर्वात आधी याच्यावरती मी चवीनुसार मीठ घातलंय, सोबतच लाल तिखट घातलंय। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायच्या। जसं आपण हाताने चोळू ना तर मिठाला पाणी सुटतं आणि सगळे मसाले कापांना असे व्यवस्थित स्प्रेड व्हायला मदत होते। तर सगळे व्यवस्थित म्हणजे दोन्ही साईडनं लावून घ्यायचे, म्हणजे काप चवीला छान होतं। आणि साधारण 5 ते 6 मिनिटाला असं ठेवायचंय। इकडे कुकर झालेला आहे, बघू शकता आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिजून आलेल्या आहेत। कुकर गार झाल्यानंतरच उघडायचे। इथे बटाटेही परफेक्ट शिजलेत, भातही अगदी मस्त शिजला होता, मी पुढे तुम्हाला दाखवेन। आणि डाळ आहे ती सुद्धा छान शिजली आहे, म्हणजे तिला छान अशी मी घोटून घेतले, त्याच्यावरूनच समजतं की डाळ आपली किती परफेक्ट शिजले। अशी छान घोटून घ्यायची, म्हणजे डाळ आहे ती मस्त होते चवीला। आणि भात मी तुम्हाला दाखवते, मस्त असा सुट्टा झाला, म्हणजे एकदम पण असा जिरा राईस जसा आपण तेलातला बनवतो ना तसा नाही, पण चवीला खूप छान होतो हा। नक्की ट्राय करून बघा। हलकी हलकी जिऱ्याची स्मेल येते याच्यामध्ये आणि शीत बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट शिजलंय। आता मी डाळ फोडणी टाकून घेते, त्यासाठी 2 चमचे सारखं तेल मी एका भांड्यामध्ये घातलंय। त्याच्यामध्ये आधी मोहरी घातली चमचाभर, ती छान तडतडल्यानंतर जिरं घातलंय, बारीक कुटून घेतलेला लसूण, मस्त असं ताजा कढीपत्ता, छान अशी फोडणी हलकी परतली की याच्यामध्ये हिंग घालायचंय आणि खूप सारा कांदा घालायचा। इथे मी टोमॅटो घालत नाहीये कारण आमसूल टाकून मी डाळ बनवणार आहे। तुम्ही याआधी आमसूल टाकलेली डाळ खाल्ली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा, पण खूप छान लागते। कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद पावडर घालायचे, ती हलकी परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये घोटून घेतलेली जी डाळ आहे ना ती घालायची। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही वरून पाणी घालू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं, हलकी उकळी येऊ द्यायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आणि ही डाळ आहे ती थोडी थिकच छान लागते, म्हणजे खूप पातळ नसते। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पाणी घातलात तरी चालेल, बघू शकता या पद्धतीने मी हिला म्हणजे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ ठेवू शकता। आता ही डाळ आहे ती 5 ते 6 मिनिटं छान उकळू द्यायची मीडियम गॅसवरती आणि मग याच्यामध्ये सोल आणि कोथिंबीर टाकायचे। सोल आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभरच उकळायचे आणि आपल्याला ही डाळ म्हणजे आपली ही डाळ आहे ती तयार झाली। बघू शकता किती मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेली आहे आणि कलरही खूप छान आलाय। आता आपण वांग्याची कापं आहेत ती भाजायला घेऊया। तर त्यासाठी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा इथे मी घेतलाय, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जरासं लाल तिखट घातलंय आणि याला छान असं मिक्स करून घेते, म्हणजे आपण फिश फ्राय कसं करतो अगदी तसं याला मी फ्राय करून घेणार आहे। खरंच खूप छान लागतं, नक्की ट्राय करा। तर याला छान असं मिक्स करून घेतलंय मी। इकडे पॅन आहे ते सुद्धा तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे सारखं तेल घातलंय। खूप कमी तेलामध्ये ही कापं आहेत ती भाजून होतात। वांग्याची कापं आहेत ती या म्हणजे पिठाच्या आणि रव्याच्या
पावडरमध्ये छान अशी कोट करून घ्यायची आहेत सगळ्या बाजूनी आणि मग आपल्याला ना मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असं कोट झालेलं आहे। या म्हणजे रवा आणि तांदळाच्या पिठामुळे वरची लेअर आहे ती खरंच खूप मस्त क्रंची होते आणि चवीलाही छान लागते। आता इथे एक एक करून मी सगळी कापं घातलेली आहेत, जेवढी पॅनमध्ये मावत आहेत तशी। एक साईड चांगली भाजू द्यायची 1-1.5 मिनिट आणि मग आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 3 वेळाच परतावी लागतात, खूप जास्त उलटपालट करायची नाही आहेत। दोन्ही साईडनं असा डार्क कलर आला ना की आपली कापं तयार झाली तशी समजायची आणि त्याची कडेची साल असते ती थोडी सुरकुतते, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, म्हणजे आपलं काप आहे ते भाजले असं समजायचं। बटाट्याच्या कापापेक्षा वांग्याची काप आहेत ते अगदी सहज भाजून होतात, त्यांना कव्हर करायची गरज नाही, विदाऊट कव्हर करता ही भाजून तयार होतात खूप सॉफ्ट असल्यामुळे। इथे आपली कापं आहेत ती सुद्धा भाजून झालेली आहेत। सगळी कापं मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेत, म्हणजे त्यातील जास्तीचं ऑइल आहे ते निघून जाईल। आता आपला एक लास्टचा पदार्थ राहिलाय तो म्हणजे बटाट्याचं रायतं, जे अगदी झटपट तयार होतं आणि कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। तर त्यासाठी इथे मी कांदा आहे तो एकदम पातळ असा कट करून घेतलाय स्लाइसमध्ये। तुम्हाला हवा तसा तुम्ही याला कट करू शकता, बारीक किंवा असा लांबट केला तरी, फक्त असा पातळ कापायचा। त्याला असं कुस्करून घेतलंय म्हणजे असं सुट्टा व्हायला मदत होते। आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा आहे तो असा कुस्करून घालायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही स्पायसेस घालायचे आहेत, अगदी बेसिक स्पायसेस लागतात। इथे मी 1 चमचा भरून धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर, अगदी पाव चमचा मिरी पावडर घातलेली आहे, बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि यातील हिरो इंग्रेडियंट्स म्हणजे सुकी मिरची, जी आपल्याला अशी म्हणजे गॅसवरती भाजून घ्यायची, ती पटकन आग पकडते त्यामुळे तिला विझवत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, खूप करपवायचं नाही पण हलकी ती कुरकुरीत झाली पाहिजे। ही मिरची नसेल तर तुम्ही सांडगी मिरची घातलात ना तर अतिउत्तम, पण या दोन्हीपैकी काहीतरी एक नक्की घाला, यानेच या रेसिपीला खरी टेस्ट येते। वरून अगदी 2 थेंब सारखं तेल घातलेलं आहे मी, चवीनुसार सेंधा मीठ, कारण हे शिजवलं जाणार नाहीये। आता ही मिरची आहे ती आपल्याला हाताने कुस्करून घ्यायची आहे, म्हणजे छान ती मिक्स करायची आहे पूर्ण रायत्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी आहेत ना त्या हाताने, जसं आपण वांग्याचं रायतं बनवतो ना एकदम मॅश करून, तशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हाताने एकजीव मिक्स करून घ्यायच्या आहेत। खरंच खूप छान लागतात ह्या चवीला। इथे आपलं हे बटाट्याचं झटपट रायतं बनवून तयार झालेलं आहे। याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही घातलात ना तरी चालेल। आता सगळे इंग्रेडियंट्स आपले तयार झालेत, तर आपण प्लेटिंग करायला घेऊया। इथे भात बघू शकता, अगदी सुट्टा नाही किंवा अगदी चिकट नाही, असा म्हणजे परफेक्ट असा तयार झालाय। मला असा खायला आवडतो या डिश सोबत। तुम्हाला कसा आवडतो, सुटसुटीत की इंद्रायणी, नक्की मला कमेंट करून सांगा। इथे मी कोणतीही वाटी वगैरे न घेता एकदम गावरान असं प्लेटिंग केलेलं आहे, कारण खूप छान वाटतं हे असं। आणि ही जी डिश आहे ना ती खरंच खूप कम्फर्ट आहे, म्हणजे झटपट बनते। जर तुम्ही आजारी असाल ना तरी तुमच्या तोंडाला चव आणणारी एकदम परफेक्ट अशी ही डिश आहे, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू। रेसिपी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।